श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सध्या नवरात्र जी आहे तर ती संपत आलेली आहे आणि नवरात्र जी आहे तर ती संपल्यानंतर येतो तो म्हणजे दसरा. तसेच नवरात्रीचे जे 9 दिवस आहेत तर या 9 दिवसांपैकी सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो तो म्हणजे दुर्गाष्टमीचा दिवस, म्हणजे नवरात्रीचा 8वा दिवस. परंतु यंदा दुर्गाष्टमी जी आहे तर ती नवरात्रीच्या 9व्या दिवशी आलेली आहे. कारण दुर्गाष्टमीची जी तिथी असणार आहे तर ती उदय तिथीनुसार 9व्या दिवशीसुद्धा असणार आहे. त्यामुळे दुर्गाष्टमी जी आहे तर ती 9व्या दिवशीच साजरी केली जाणार आहे. म्हणजे उद्या शुक्रवारी 11 ऑक्टोबरला दुर्गाष्टमी आहे. दुर्गाष्टमीची तिथी जी आहे तर ती आजच सुरू होणार आहे, परंतु उदय तिथीनुसार उद्या ही तिथी संपत असल्यामुळे आपल्याला जे काही दुर्गाष्टमीचे उपाय आहेत तर ते आपल्याला उद्याच करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला घरामध्ये एक फळ जे आहे तर ते सुद्धा घेऊन यायचं आहे. आता हे फळ आणल्यानंतर या फळाचं काय करायचं, हे फळ कोणते तर हे आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे दुर्गाष्टमीच्या दिवशी करण्याचे अगदी साधे सोपे उपाय जे आहेत तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तुम्ही जरी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीची सेवा केली नसेल आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी जर तुम्ही छोटे छोटे उपाय केले, देवी आईची सेवा केली, तरीसुद्धा नवरात्रीचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते. आता हे एक फळ आहे जे आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. सकाळीच हे आपल्याला फळ आणायचं आहे. ते फळ म्हणजे काय तर कोहळा. बघा, बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो की आपल्या घराबाहेर सुद्धा किंवा इतरांच्या घराबाहेर, दुकानाबाहेर किंवा व्यवसायाची जी जागा आहे तर त्याच्या बाहेर कोहळा जो आहे तर तो बांधला जातो. तर तो का बांधला जातो तर काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये किंवा आपल्या दुकानामध्ये जे लोक येतात तर ते सर्व चांगल्या भावनेने येत नाहीत. काही लोकांच्या मनामध्ये वाईट भावना असते आणि त्यांच्यासोबत नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुद्धा 2 व्यक्तींचे जेव्हा मतभेद होतात, कलह होतात, भांडण होतात, तेव्हा आपलं सुद्धा मन जे आहे तर ते कुठेतरी नकारात्मक होत असतं. आणि ही सर्व नकारात्मकता, आपल्या घरातील सर्व वाईट शक्ती असतील किंवा आपल्या घरातील जे काही वाईट दोष असतील, इडापिडा असेल तर ती नष्ट होण्यासाठीच आपल्याला हा कोहळा आणायचा आहे. परंतु तो फक्त आणायचा नाही, एका विशिष्ट प्रकारे आपल्याला तो देवीला अर्पण करायचा आहे. कोहळा घरी घेऊन यायचं, एका तामणामध्ये ठेवायचा, तो स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या कोहळ्याला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, थोड्याशा अक्षता व्हायच्या, एक फूलसुद्धा व्हायचं आहे. आणि यानंतर आपल्याला हा कोहळा मधोमध कापायचा आहे. त्यानंतर आपला जी कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा आपण जो घट बसवलेला आहे तर त्याच्यासमोर तुम्हाला एक लाल कापड जे आहे तर ते अंतरायचं आहे. आणि आपल्याला त्यावरती आपण हा कोहळा जो कापलेला आहे तर त्याचा अर्धा भाग ठेवायचा आहे. आणि आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट व्हावी, आपल्या घराची भरभराट व्हावी, आपल्या घरामध्ये सकारात्मकता जी आहे तर ती वाढीस लागावी, सर्व इडापिडा वाईट बाधा ज्या आहेत तर त्या संपून जाव्यात, तर अशी प्रार्थना करायची आहे. आणि उरलेला जो अर्धा कोहळा आहे तर तो दूरवरती जाऊन एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे. शक्यतो कोणीही ओलांडणार नाही किंवा कोणालाही त्याचा त्रास होणार नाही, तर अशा पद्धतीने आपल्याला तो ठेवायचा आहे. आणि देवीसमोर जो आपण अर्धा कोहळा ठेवलेला आहे तर याचं काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हा कोहळा विसर्जित करायचा आहे. मग तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीमध्ये खड्डा काढून त्यामध्ये हा पुरू शकता किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये जरी विसर्जन केलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे कोहळ्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला घरी आणून अर्धा कोहळा कापून देवीला अर्पण करायचं आहे. याचप्रमाणे या दिवशी आपण छोटे छोटे कोणते उपाय करू शकतो. या दिवशी आपल्याला दुर्गा देवीला सौभाग्य अलंकार जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. कोणतंही एक सौभाग्यवान तुम्ही अर्पण करू शकता. हळदी कुंकवाचा करंडा असेल, काचेच्या हिरव्या बांगड्या असतील किंवा मंगळसूत्र, जोडवी, नथ, बिंदी, मेहंदीचा कोन, नेलपेंट, तर अशा ज्या सौभाग्याच्या वस्तू आहेत, पंजन, तर या तुम्ही दुर्गा देवीला अर्पण करू शकता. यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळत असतो. त्याचप्रमाणे एक पिंपळाचं पान आणायचं, तूप आणि शेंदूर एकत्र मिक्स करायचं आणि त्या पिंपळाच्या पानावरती श्रीराम असं आपल्याला लिहायचं आहे आणि हनुमान मंदिरामध्ये हे पान अर्पण करायचं आहे. यामुळे हनुमानजींच्या कृपेने प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक संकटातून आपली सुटका होत असते. तर हा सुद्धा उपाय आपण दुर्गाष्टमीच्या दिवशी करू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी आवर्जून कुलदेवीला आपल्याला तांबूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे.
पानाचं जे दुकान आहे तर त्या ठिकाणावरून तुम्ही हे तांबूल बनवून घेऊ शकता किंवा घरी बनवू शकता, परंतु आवर्जून तांबूल अर्पण करायचा आहे. आणि या दिवशी खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा आपल्याला कुलदेवीला, दुर्गा देवीला, आपल्या घटाला दाखवायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्याला नवरात्रीचे जे काही पुण्य आहे तर ते प्राप्त होत असते.